मंडळी, आपल्याला माहिती आहे की सध्याचं जग हे स्पर्धात्मक डिजिटल युगाच्या दिशेने यशस्वी झेप घेणार आहे आणि अशातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठाण्यामध्ये जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू आहे। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे व जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ठाण्यामध्ये या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र जे सुरू आहे। आपण पाहतोय की लाखो फी भरून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक फी आकारली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी आपण पाहिलं तर रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही। परंतु याच पार्श्वभूमीवर जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सुंदर अशी उपक्रम व्यवस्था जी राबवली गेली आहे ती म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करण्यात आलं आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की विद्यार्थी जे आहेत ते प्रत्येक जण या ठिकाणी शांततेत त्यांचा अभ्यास करताना पाहायला मिळतात आणि प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे। आणि हे संगणक प्रशिक्षण केंद्र नक्की कशा प्रकारे कार्यरत आहे, कोणकोणत्या सोयी सुविधा आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहेत, त्याचीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वैशाली मॅडम जोडल्या गेल्या आहेत। आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। मॅडम, ठाणे लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय निलेश सामरेच्या पुढाकाराने या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू आहे। कोणकोणते कोर्सेस यामध्ये शिकवले जातात आणि विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो? मॅडम नमस्कार मॅडम। नमस्कार। जिजाऊ संस्थेमध्ये श्री निलेश भगवान सामरे यांच्यातर्फे आपल्या इथे कम्प्युटर कोर्स शिकवले जातात। ॲक्च्युली ह्या संस्थेमध्ये बेसिक कम्प्युटरपासून दॅट इज जेव्हा आमच्याकडे विद्यार्थी येतो तेव्हा आम्ही त्यांना बेसिक कम्प्युटरपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळे कोर्स शिकवले जातात। जर तुम्ही आजच्या जगामध्ये पाहिलं तर कम्प्युटर हे जे टेक्नॉलॉजी वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये आता आपण बोलतो AI वर्ल्ड आहे। दॅट इज एव्हरी स्टुडंट हॅज टू लर्न AI। ओके, आणि ह्या फील्डमध्ये जर गरिबांची मुलं जर तुम्ही बघितलं कम्प्युटर शिकण्यासाठी जर त्यांना जायचं असेल तर त्यांना किती पैसे काउंट करावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे। पण आपल्या इथे आय थिंक सो मी आता इथे ॲज अ टीचर म्हणून काम करते आणि आपल्याकडे जे विद्यार्थी येतात आय हॅव मेनी एक्झाम्पल्स ओव्हर हिअर बिकॉज सामरे साहेबांनी जे हे एज्युकेशन अवेलेबल करून दिले फ्री ऑफ कॉस्ट, दॅट ऑल्सो इवन कम्प्युटर we are having like from basic to advanced, that is advanced Excel, Tally Prime with GST, AI, digital marketing, Python, everything we are having over here and under one roof। आणि जेव्हा माझ्याकडे खरंच तुम्हाला सांगू पॅरेंट्स येतात आणि निलेश सामरे साहेबांचे जेव्हा आभार मानतात की आमचे आभार तुम्ही सामरे साहेबांना सांगा बिकॉज खरंच काही असे तुम्हाला उदाहरणं सांगितलं ना तर त्या दिवशी एक लेडी आली, तिच्याकडे पैसे नव्हते आणि त्याच्या फ्रेंडनी सांगितलं होतं की आमच्या ठाण्याला जा आणि तिथे आहे ना सामरे साहेबांची संस्था आहे, तिथे तुला फ्री ऑफ कॉस्ट। आणि ज्या दिवशी तो बसला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन मम्मीला सांगतोय की मम्मी तिकडे ना फॅसिलिटी सगळ्याच आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट कम्प्युटर शिकवलं जातं आणि यू नो एव्हरी कम्प्युटर हॅज अ इंटरनेट। ओके, एव्हरी कम्प्युटर हॅज अ इंटरनेट, ईच अँड एव्हरी स्टुडंट्स आर लर्निंग ओव्हर हिअर। ओके, खूप छान आहे। आणि जिथे बाहेर तुम्हाला 1 लाख 2 लाख ॲक्च्युली वेन यू गो फॉर डिजिटल मार्केटिंग हा कोर्स जेव्हा तुम्ही करायला जाता ना तेव्हा तुम्हाला माहिती यू हॅव टू पे 45,000 50,000। ओके, यू हॅव टू पे 45,000 50,000। जर प्रोग्रामिंग तुम्ही करायला गेला तर तिथे पण तुम्हाला फुल भरायचे पैसे लाईक। आणि आमच्या इथे 11वी 12वीच्या मुलांना आम्ही शिकवतो, IT हे सब्जेक्ट पण शिकवतो, जे 12वीला IT विषय आहे ते पण आम्ही शिकवतो। म्हणजे खूप काही लाईक मुलं भरपूर ग्रॅटिट्यूड फील होतात अँड आय एम व्हेरी मच ब्लेस्ड दॅट आय एम टीचिंग ॲज अ फॅकल्टी ओव्हर हिअर। म्हणजे जे सेतू बांधतो ना आपण एज्युकेशनचा, तिथे आम्ही खारुताईचं वाटा आहे आमच्या सरांसाठी। आय एम रिअली ब्लेस्ड विथ दिस। नक्कीच तुम्ही आता एक सुंदर असा किस्सा पण सांगितला। शहरीकरणासोबतच येथे खेड्यापाड्यातनं किती लोक येतात आणि त्याबद्दल काय सांगा, आणि त्यांना सुद्धा मोफत इथले प्रशिक्षण दिलं जातं, तर त्यांचा अनुभव कसा? येस, आय विल टेल यू। मी तुम्हाला सांगते की आता ही वेकेशन बॅच आहे आपली। ओके, आणि वेकेशन बॅचमध्ये बरेचसे विद्यार्थी असे आले की जे त्यांच्या मामाच्या घरी मावशीच्या घरी आले आहे, म्हणजे गावावरून आलेली मुलं आहेत आणि त्यांना जे हे फील होतं म्हणजे हे जसं आपण बोलतो ठाणा शहर आहे, शहरामध्ये त्यांना जे आम्ही एज्युकेशन देतो आहे तर त्याच्यामुळे ते एवढे म्हणजे हॅप्पी आहेत आणि ते खरंच सामरे साहेबांना म्हणजे ते बोलतात ते आमचे आप्पा आहे, हे वर्ड्स खूप छान वाटतं आणि रिअली वी आर गिव्हिंग द नाईस क्वालिटी ऑल्सो। तुम्ही मुलांना पण विचारू शकता आणि जे मुलं गावावरून येतात ना त्यांना जे एज्युकेशन इथे शहरामध्ये भेटतं ते एकदम
परफेक्ट आहे. नक्कीच या लाईव्हच्या माध्यमातून सध्या आपण ठाण्यातील या मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये आहोत. काही विद्यार्थ्यांशी देखील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुझं नाव काय आहे, तू आता कोणता कोर्स शिकतेस आणि इथे आल्यावर तुला काय फॅसिलिटीज मिळाल्या त्याबद्दल काय सांगशील? माझं नाव श्रद्धा किशोर शिंगारे. मी लोकमान्यमध्ये राहते. मी इथे ठाण्यामध्ये कम्प्युटर क्लासेस करायला येते. इथे खूप चांगलं शिकवलं जातात आणि इथे खूप म्हणजे चांगली फॅसिलिटीज असतात. खूप चांगलं असतं आणि इथं स्टाफसुद्धा खूप चांगलं आहे आणि ते खूप चांगलं गाईड करतात, हँडल करतात. स्टुडंटला सुद्धा शिकवलं जातं चांगलं आणि क्लासबद्दल तर खूप चांगलाच आहे. आणि मी इथं रेफरन्स म्हणून आरती भोसले यांनी मला हा क्लास रेफर केला म्हणून मी इथे त्यांच्यामुळं ॲडमिशन घेतलं आहे. त्या खूप चांगल्या आहे आणि इथे खूप चांगलं शिकवतात आणि इथे मी 10-15 दिवस झाले मला इथे येऊन. मी जस्ट जॉईन केलता जस्ट डेमो क्लासेससाठी, पण इथे खूप चांगलं शिकवलं जातं. त्यामुळे थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय या लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थी सुंदर अशा या मोफत प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेताना पाहायला मिळतात. विविध विद्यार्थी येथे प्रशिक्षणासाठी आलेले आहेत. त्यांना पुढे जाऊन मोठं काहीतरी बनायचं आहे आणि त्याच हिशोबाने आपण पाहिलं तर या डिजिटल युगामध्ये संगणकचं ज्ञान अगदी महत्त्वाचं आणि माहितीपूर्वक मानलं जातं. आपण अजून एका विद्यार्थ्याशी बोलणार आहोत. आपका नाम क्या है और क्या बताएंगे आप? मेरा नाम निमेश शिंदे है. मुझे जिजाऊ संस्था मेरे फ्रेंड से समझा. यहाँ पे हमें बहुत सारे कंप्यूटर के कोर्सेज मुफ्त में सिखाने मिलते, जैसे कि एडवांस एक्सेल, टैली, एआई और ऐसे बहुत सारे कोर्सेज. यहाँ के टीचर्स हमें डीपली और प्रॉपर वे से सिखाते, जिससे हमारी भविष्य में जाके हमारी बहुत मदद होगी. इस सब चीज़ के लिए मैं नीलेश सांबले सर का बहुत आभार मानना चाहूँगा, क्योंकि उनके वजह से मुझे कंप्यूटर फ्री ऑफ कॉस्ट में सीखने मिला. नक्कीच आपण पाहतोय की जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचे आभार देखील या विद्यार्थ्यांकडनं व्यक्त केले जात आहेत. काही विद्यार्थी वर्ग आपल्यासोबत जोडला गेलेला आहे, पण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तुम्ही इथे काय शिकता आहात आणि तुमचं नाव काय, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? Hi and hello everyone. My name is Hitesh Ranit Guraswa. I am from Jijau Sanstha from the Thane branch. From nearly 1 month, I had joined this Sanstha and for the computer courses, and really this experience of the computer courses are very beneficial and benefit for all the students and all the peoples who are learning these courses. And beside from this computer courses, this Jijau Sanstha provides you all the courses related to the MPSC, UPSC, about the courses of driving and Silai machine, and the main thing about this Sanstha, this Sanstha is started by our godfather. Our father means our Nilesh Sambre Sahib, and he is providing us all the facilities, all the faculties that we need in our computer courses, and he is really doing the social work in this way that it creates a lot of enthusiasm in our minds, in all the students and in all the people who are working with, who are learning and working in these courses. And the main thing that Nilesh Sambre Sahib has appointed many good teachers that have many better qualities and best quality teachers, and that best quality teachers gives us better opportunity to learn to earn our livelihood. They teaches us all the courses according to the computer and all the other courses. And thank you Nilesh Sambre sir for providing all such faculties facilities, and thank you sir. नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातील आपण सध्या मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये आहोत. म्हणजेच जिजाऊच्या माध्यमातून आणि निलेश सांबरेंच्या माध्यमातून या ठिकाणी या सुंदर असं मोफत प्रशिक्षण केंद्राचं सुंदर असा क्लासेस सुरू आहे आणि आपण पाहतोय की विविध वर्ग जे आहेत ते इथे भरवले जात आहेत. आपण संगणक प्रशिक्षण बघितलं. आता या ठिकाणी आपण पाहतोय तर या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर स्पर्धा परीक्षेसाठी जी तयारी आहे ती संपूर्ण तयारी या वर्गामध्ये आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळते. स्पर्धा परीक्षेसाठी जे मुलं आहेत ते या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत सर आहेत. सर काय सांगाल, तुमचं नाव काय आणि ती स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची तयारी सुरू आहे तर कसा रिस्पॉन्स मिळतोय, काय माहिती द्या? नमस्कार, मी अशोक बाविस्कर. गेल्या 20 वर्षापासून मराठी विषय स्पर्धा परीक्षेसाठी शिकवत आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या कोकणातल्या खास करून 6 जिल्ह्यामध्ये ही कार्यरत आहे. प्रामुख्याने आदरणीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या प्रेरणेतून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी आणि रोजगार या पंचसूत्रीवर आधारित खऱ्या अर्थाने साहेबांनी ही व्यवस्था करून दिलेली आहे. साहेबांचं स्वप्न एकच आहे
की माझ्या कोकणामध्ये लोकांनी फक्त पर्यटन स्थळ म्हणून बघू नये, तर या पर्यटन स्थळामधून काही अधिकारी निर्माण व्हावेत असा त्यांचा प्रामुख्याने मूळ उद्देश आहे. खरं तर ही शैक्षणिक सामाजिक संस्था नसून एक चळवळ आहे, एक क्रांती आहे आणि क्रांतीची सुरुवात आता कोकणापासून सुरुवात झालेली आहे. आजही लेटेस्ट आता अनेक अधिकारी या कोकणामधून तयार होत आहेत आणि मनस्वी आनंद होतो आहे. आम्ही काहीतरी दिल्याचा आणि मार्गदर्शन आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांनी केल्याचा आणि त्याच्यामुळे मोजमाप करता येत नाही. पैसा किती कमवला जातोय, समाधान हे मिळतंय की समाजासाठी आपण देणं लागतो. साहेबांनी जे काम केलेलं आहे खरंच कर्तृत्वान असं ते कार्य आहे, लाजवेल असं कार्य आहे आणि समाजासाठी मिळणारी एक प्रेरणा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रामाणिकपणे हे ज्ञानदानाचं कार्य करतो आहे. स्पर्धा परीक्षेच्या पोलीस भरतीच्या असतील, सरळ सेवेच्या असतील, MPSC BC ग्रुप असेल, PSI STI ASO असेल किंवा राज्यसेवेच्या परीक्षा असतील, या परीक्षेसाठी माझ्या लेकरांनी या कोकणातल्या मुलांनी पुढे जायला पाहिजे. प्रामाणिक उद्देश आमचा आहे आणि मार्गदर्शन आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांचं आहे. मनापासून आनंद होतो की या संस्थेमध्ये आम्ही रूढ झालो, आम्ही शिकवायला आम्हाला संधी मिळाली. खरंच आम्ही या संस्थेसाठी तन्मनधनाने कौतुकाने या लेकरांना घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, करत राहणार आहोत. सर, अभ्यासक्रम कशा प्रकारे घेतला जातो, मुलांकडनं विशेष तयारी कशा प्रकारे आपल्या या संस्थेमार्फत घेतली जाते, त्याबद्दल काय सांगाल? खरे तर पोलीस भरतीच्या बॅचेस जर असतील तर त्या विद्यार्थ्यांना सकाळी त्यांचं ग्राउंड प्रॅक्टिस घेतली जाते. त्याच्यानंतर त्यांना वेळ दिला जातो. वेळ दिल्यानंतर इथे जे विषय असतात, प्रामुख्याने गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, GKचे सगळे विषय असतील तर एक आठवड्याचा तो ड्युरेशनचा पिरियड असतो आणि आठवड्यामध्ये एक विषय त्यांच्या टॉपिक वाईज तयारी केली जाते. प्रश्नांचं स्वरूप स्पष्ट केलं जातं. परीक्षाभिमुख प्रश्न कसे आलेले असतात त्याच्यावरती चर्चा केली जाते. सगळ्या मुलांना समजेल या भाषेमध्ये त्यांना शिकवलं जातं. त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून केले जातात. त्यानंतर लेक्चर झाल्यानंतर एक प्रशस्त रीडिंग इथे दिलेली आहे. पुस्तकांशी मैत्री करायला आम्ही भाग पाडतो आणि रीडिंगमध्ये हे विद्यार्थी अभ्यास करत असतात, परीक्षेच्या प्रश्नांची तयारी करत असतात, शिक्षकांकडनं वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतात आणि यशाच्या दिशेने त्यांचं मार्गक्रमण सुरू असतं. नक्कीच आपण पाहिल्यात की यशाच्या दिशेने विद्यार्थ्यांचं मार्गक्रमण सुरू आहे. आपण काही विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहोत. तुझं नाव काय, तू कुठल्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतेस, काय सांगशील? इथे मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे, तुला तर इथे मोफत प्रशिक्षण मिळते, इतरांना तू काय सांगशील? माझं नाव जागृती सुपडू राणे आहे. माझी आता 12th झाली आहे आणि मी आहे ना इथे पोलीस भरती आणि वनरक्षकाची तयारी करते आहे. इथे सकाळी आम्हाला 6 वाजता ग्राउंडवर सर्व आमचे एक्सरसाइज वगैरे घेतात. 11 वाजता इथे आमचे सर्व लेक्चर चालू होतात. मग आम्ही ग्राउंडवरून इथे येऊन सण कपडे वगैरे इथं चेंज करून आम्ही इथं लेक्चरला बसतो. 3 तासाचं लेक्चर असतं रेग्युलर. आता आमच्यासाठी नवीन क्लासही ओपन केला आहे इंग्लिश स्पोकनचा. त्याच्यामुळे मी आदरणीय निलेश सांबरे सरांना खूप धन्यवाद देईन माझ्याकडून. नक्कीच आपण पाहू शकतो विद्यार्थी वर्गाचा सुंदर असा प्रतिसाद पाहायला मिळतोय. काही विद्यार्थी आहेत जे अभ्यास करताना पाहायला मिळतात. तुझं नाव काय, कुठल्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतेस आणि तुला इथे कसं वाटतं? निलेश सांबरेंच्या माध्यमातून मोफत सुविधा आपल्याला एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या आहेत, तर तुला त्याचा कितपत फायदा होतो? नमस्कार, माझे नाव ऋषिका जयवंत ढवळे. मी काल्हेरवरून येते ह्या क्लाससाठी. इथे मी पोलीस भरती प्रशिक्षणासाठी येथे गेले 4 ते 5 महिने मी हा क्लास जॉईन केलेला आहे. तर इथे आम्हाला सकाळी ग्राउंडचं प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रशिक्षणासाठी कोचही आम्हाला चांगल्या म्हणजे चांगले शिकवतात. तसेच आम्हाला क्लास पण इथे लेक्चर असतात. प्रत्येक आठवड्याला एक सब्जेक्ट असे लेक्चर घेतले जातात आणि आम्हाला इथे पुस्तकं, परत अभ्यासिका ह्या विशिष्ट गोष्टी आम्हाला मोफतमध्ये हे केल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात, आम्हाला दिल्या जातात. तसेच कॉम्प्युटर क्लासेस, आरी वर्क मशीन क्लासेस, इतर महिलांसाठी खूप सुविधा माननीय निलेशजी सांबरे सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच या अभ्यासिका केंद्रामध्ये सध्या आपण आहोत आणि आपण पाहिलं तर विद्यार्थी वर्गांची मोठी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. तू काय सांगशील, तू कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतो आहेस आणि या फॅसिलिटीज बद्दल तुला काय वाटतं? नमस्कार, माझे नाव संदीप राजू राठोड. मी परभणी जिल्ह्याचा आहे आणि आता सध्या इथं ठाणेमध्ये राहतो. मी इथं पोलीस भरतीची तयारी करतो. निस्त साहेबांची स्पर्धा परीक्षाची ब्रँच नव्हे तर छोट्या मुलांसाठी स्कूल आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर साहेबांचा उद्देश हा आहे की
जर आपण बघायला गेलो तर महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त गव्हर्नमेंट जॉबचा साठा असेल तर ते कोकणी भागामध्ये, आणि ह्या कोकणी भागामध्ये सर्वात कमी मुलं हे कोकणाचे आहेत. फक्त साहेबांचा एकच उद्देश आहे की या कोकणामध्ये माझा कोकणी माणूस हा इथं गव्हर्नमेंट जॉबला लागला पाहिजे. हा प्रयत्न साहेबांचा चालू आहे आणि हा 100% यशस्वी होणार. कारण की आणि इथं मी आल्यानंतर मला असं वाटलं होतं की हा इथं सगळं फ्री आहे, इथं काहीच होणार नाही, नाहीतर इथं मार्गदर्शन बरोबर केलं जाणार नाही. पण मला इथं आल्यावर असं कळालं की इथं प्रत्येक विषयासाठी एक कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक शिकवायला आहे, आणि त्याचबरोबर वेळोवेळी मार्गदर्शन करायला इथं एक मॅडम पण आहे. त्यामुळे मला इथं खूप चांगलं वाटते. आणि बाजूला जिथं जसं क्लास सुटलं आमचं तसंच बाजूला एक लॅब आहे आम्हाला अभ्यास करण्यासाठी, त्याचा पण खूप फायदा होतो. आणि इथं आम्हाला एक रुपया सुद्धा खर्च लागत नाही. पेन पासून आमचा झेरॉक्स झाले, आमचे बुक झाले, सर्व खर्च हा सन्माननीय आणि माननीय आदरणीय निलेश सांबरे साहेब हे करतात. त्यामधून जेवढं बोलल त्याच्यासाठी कमीच आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं या सध्या ठाण्यात आपण आहोत आणि मोफत प्रशिक्षण संगणक प्रशिक्षण केंद्र, त्यासोबतच स्पर्धा परीक्षेसाठी ह्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला तयारी सुरू झालेली पाहायला मिळते. योग्य अभ्यासक्रम, उत्तम मार्गदर्शन याच्या साथीने जे आहे ते आपण पाहतोय की सुंदर असं या ठिकाणी आपल्याला हे उपक्रम जो आहे राबवलेला पाहायला मिळतोय. काय सांगशील जाता जाता आपल्या प्रेक्षकांना, तू कुठल्या स्पर्धा परीक्षेचा तयारी करतेस आणि तुला त्यात कितपत फरक जाणवला आहे? नमस्कार, माझे नाव दिव्या जय आहे. मी ठाण्या विटावा या भागातून येते. आणि पहिले तर मी सगळ्यांना हे सांगेन की माननीय श्री निलेश सांबरे साहेब यांनी खूप चांगली संस्था स्थापित केली आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक एका युवकासाठी काढली आहे. कारण त्यांचं एकच म्हणणं आहे, प्रत्येक एक युवकांनी पुढे जावं. आणि इथे एक गोष्ट मेन आहे की फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या गोष्टी, एकही रुपया आम्हाला भरायला लागत नाही. आणि मेन गोष्ट इथं पूर्ण फॅसिलिटीज ओपन आहेत. लाईक कॉम्प्युटर लॅब असो, महिलांसाठी शिवण क्लास असो, रंगोली असो, मेहंदी क्लास असो, हर एक गोष्ट मोफत आहे. त्यांचे हॉस्पिटलसुद्धा आहेत. आणि मी इथे UPSC याचा अभ्यास करत आहे. आता मी काहीच दिवसापूर्वी लागले आहे. इथे शिक्षक खूप चांगली शिकवण देत आहेत, एक्सपिरियन्स टीचर आहेत खूप, आणि आम्हाला यांचा खूप लाभ होतो. नक्कीच आपण पाहिलं या लाईव्हच्या माध्यमातून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत प्रशिक्षण केंद्र असो, त्यासोबतच स्पर्धा परीक्षेसाठी आपण पाहिलं की या ठिकाणी उत्तम मार्गदर्शन दिलं जात आहे. आणि अजून एक या ठिकाणी क्लासेस सुरू आहेत, त्याचा देखील आपण आढावा या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. आपण पाहिलं की जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत प्रशिक्षण केंद्र असू द्या, त्यासोबतच सेवा परीक्षेसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी तयारी असू द्या, ती या उपक्रमामार्फत सुरू आहे. आपल्यासोबत सर आहेत. सर, आम्ही आता आढावा घेतला की मोफत प्रशिक्षण केंद्राचा, संगणकाचा आणि त्यासोबतच सेवा परीक्षेचा. इथे काही विद्यार्थी दिसतात, तर ही कोणती बॅच आहे आणि याबद्दल तुम्ही काय माहिती द्या? माझं नाव अजय विलसोरे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. निलेश सांबरे साहेबांचा 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक नवीन प्रोजेक्ट आता सुरू करत आहोत, जो की स्पोकन इंग्लिशसाठी आहे. तुम्ही हे जे सगळे विद्यार्थी बघत आहात, हे स्पोकन इंग्लिशसाठी आलेले विद्यार्थी आहे आणि आज यांचा पहिलाही दिवस आहे. तर पहिला दिवस आहे. आज इथे काय काय शिकवलं जाणार आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती पाहायला मिळते विद्यार्थ्यांची, तर त्याबद्दल काय? हे बघा, आता सुट्ट्याचा कालावधी लागत आहे. बरेच विद्यार्थी 9वी 10वी झाल्यानंतर सुट्ट्यांमध्ये कोचिंग क्लासेस जॉईन करतात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे फायनान्शियली प्रॉब्लेम असल्या कारणाने ते स्पोकन इंग्लिश लावू शकत नाही. तर त्याचं औचित्य साधून 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही स्पोकन इंग्लिशचा क्लास सुरू करतोय. यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही इंग्लिशचा कॉन्फिडन्स लेवल पूर्ण हाय लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे. त्यासोबतच इंग्लिश ग्रामरसुद्धा आम्ही त्यांचं बेसिकपासून करून घेणार आहे, जेणेकरून 11वी नंतर जोही विद्यार्थी इथून जाणार, पासआउट होणार, तर ते सर्व विद्यार्थीचं 11वी नंतर त्यांना सायन्समध्ये ॲडमिशन घेऊ या मेडिकल फील्डमध्ये कोणत्याही फील्डमध्ये ते गेलेत तर त्यांना अडचण येणार नाही, याची पूर्ण शाश्वती आम्ही तुम्हाला. नक्कीच. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, जे विद्यार्थी हे लाईव्ह बघत असतील तर त्यांच्यासाठी हे कितपत संधीदायक असणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जास्तीत जास्त लोकांनी लाईव्ह सेशन बघितले असेल, त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो
का जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि हे सगळे उपक्रम अगदी मोफत असतात. त्यामुळे आपण जेही असाल, आपल्याला संगणकामध्ये काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये करून घ्यायचं असेल किंवा मग महिला सक्षमीकरणमध्ये पण आपण मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहोत आणि स्पोकन इंग्लिशमध्ये बी लावत आहोत, तर तुम्ही आमच्या संस्थेला भेट देऊ शकता. नक्कीच आपण पाहिलं या लाईव्हच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आपण हा सुंदर असा उपक्रम जो जिजाऊच्या माध्यमातून सुरू आहे. जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र, त्यासोबतच सेवा स्पर्धा परीक्षा आणि त्यासोबतच आजपासून सुरू झालेला हा सुंदर असा उपक्रम म्हणजे मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो आहे तो देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. तुम्हाला देखील या उपक्रमाचा भाग व्हायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.